वैद्य पंचानन गंगाधर शास्त्री गुणे लिखित आयुर्वेदीय चिकित्सा प्रबोध या ग्रंथाचं अभिवाचन आपण करीत आहोत. त्यामधल्या त्रिधातू या प्रकरणातला दुसरा भाग आज आपण वाचूया. विविध अन्नापासून रोजच्या रोज पोषक धातू बनतात. अन्न पोटात गेल्यानंतर आमाशयात पाचक पित्ताचे उदीरण होते. क्लेदक कफही त्यात मिश्र होतो. पाचक पित्त व क्लेदक कफांचे उदीरण ज्या ज्या अवयव प्रविभागातून आणि घटकातून होते त्या ठिकाणी पोषक धातूंचे वास्तव्य असतेच. ते सचेतन परमाणूतही व्यापून असतात. त्या त्या अवयव प्रविभागात धातू असतात, त्यातून पोषक धातूंचे उदीरण होते. पाचकस्थानात कफपित्त यांचे उदीरण होते. उरस्थानात कफ उत्पन्न होतो. पक्वाशयादी वातस्थानात वात उत्पन्न होतो. याचे कारण त्या त्या ठिकाणी जन्मात आरभ्य ते धातू वास्तव्य करीत असतात. आमाशयात पित्त कफ अन्नात मिश्र होते. त्याचा प्रपाक होतो. प्रपाकानंतर अन्न मिश्रण पित्तधरेतून पक्वाशयात जाते. पित्तधरेत त्यात आणखी 2 प्रकारची पाचक पित्ते मिश्र होतात. त्यांचा पाक होतो. पक्वाशयी त्यात पाचक पित्त मिश्र होत राहते. तेथे अन्नाचा विपाक होतो. विपाकात अन्नातील रस पूर्णपणे बदलतात. षडरसांचे त्रिरसात रूपांतर होते. अन्न पचन झाले व त्याचा विपाक झाला म्हणजे त्यातून सारकिट्ट वेगळाले होतात. साराभागांचे पक्वाशयात शोषण होते. रसधातू बनतो. तो रक्तात मिश्र होतो आणि हे रसरक्त मिश्रण सर्व शरीरभर पसरते. त्याचे अभिसरण होते. अन्नातील रस आणि त्यात मिश्र झालेले त्रिधातूंचे अंश मिळून रसधातू बनतो. रसापासून रक्त, रक्तापासून सर्व धातू, शुक्र, ओज, परमओज किंबहुना सर्व शारीरिक द्रव्य बनतात. म्हणजे रसधातू सर्वांचे पोषण करणारा पोषक आहे. बाकीचे रसरक्ताधिक धातू शरीरात जन्मात आरभ्य असतातच. ते पोष्य होत. त्यांचे पोषण रसांच्या योगे होते. तसेच त्रिधातू शरीरात जन्मात आरभ्य असतात. त्यांचेही अन्नरसातील मधुरादिरस, उष्णत्वादी वीर्ये, विपाकात त्यांच्यात बदल उत्पन्न होऊन होणारे रसांतर यांच्या योगे बनणाऱ्या त्रिधातूंनी पोषण होते. अन्न पुढे आल्यानंतर प्रथमतः लाळ सुटते. लाळ क्लेदक कफाचाच प्रकार होय. पोटात गेल्यानंतर तेथे पाचक पित्त स्रवते. ही सर्व कार्ये त्या त्या स्थानातील सूक्ष्मतर धातूंची होत. पुढची उदीरणे सूक्ष्मतर धातूंच्याच विद्यमाने होतात. या व्यापारात सूक्ष्मतर धातूंचा व्यय होतो. तो अन्नातील रस, विपाक, वीर्य, प्रभाव यांनी भरून निघतो. एवंच अन्नातील सूक्ष्म द्रव्यांनी पोषक धातू बनतात आणि त्यांनी पोषक धातूचे पोषण होते. त्रिधातूंच्या स्वरूपाविषयी अधिक सविस्तर लिहिणे जरूर आहे. वर त्रिधातूंचे पोष्य आणि पोषक असे 2 प्रकार वर्णिले आहेत. पोष्य धातू जन्मात आरभ्य असतात. पोषक धातू रोजच्या रोज बनतात. त्यांच्या योगे पोष्य म्हणजे जन्य धातूंचे धारण होते, पोषण होते, साम्य टिकते. स्वास्थ्य यांच्या साम्यांवर अवलंबून असते. कफाचे उर हे स्थान. या ठिकाणी पोष्य कफ जन्मापासून असतो. आमाशय, नाभी वगैरे पित्तस्थाने यात पोष्य पित्त जन्मापासून असते. पक्वाशयादी वातस्थाने यात वात जन्मापासून असतो. त्यांचे पोषण रोज व्हावे लागते. ते अन्नापासून उत्पन्न होणाऱ्या पोषक वातपित्त कफांच्या योगे होते. अन्न पांचभौतिक द्रव्यांचे असते. त्यांचे पचन होते. त्यातील बहुतांशांचेही पचन होते. भौतिक फिजिकोकेमिकल भाग धातूत म्हणजे बायोलॉजिकल आणि बायोफिजिकल भागात रूपांतरित होतात. त्यापासून मनाचे पोषण होते. मूळ वातपित्त कफांचे स्थूल, सूक्ष्म व अतिसूक्ष्म असे भेद. त्यांचे पोषक धातूने पोषण होते. पक्वाशयात व पुढेही स्थूलांतरात आणि इतर स्थाने वायूचे स्थूल रूप आढळते. त्या ठिकाणच्या वायूचे नोदन यंत्रसहाय्याने मोजता येते. वातवहमंडले, वातवाहिन्या, नाडीजाले, नाडीचक्रे, सुषुम्नामुख, शिरोब्रह्म व सुषुम्ना यातून असणारे व प्रस्पंदनादी म्हणजेच प्रस्पंदन, उद्वहन, धारण, पूर्ण, विवेक कार्यांनी प्रत्ययास येणारे वायूचे सूक्ष्म स्वरूप होय आणि सचेतन परमाणूतून प्रत्ययास येणारे वायूचे स्वरूप सूक्ष्मतर होय. आमाशय, यकृत, स्वादुपिंडातील स्थानातून स्पष्टपणे उदरीत होणारे पचनादी व्यापारास सहाय्यक पित्ताचे स्थूल स्वरूप होय. त्या त्या अवयवांच्या आभ्यंतर भागात वास्तव्य करीत असलेले व उदीरणास कारणीभूत पित्त सूक्ष्म स्वरूपाचे होय. आमाशयातील पित्तपिंडातून पित्तस्राव होऊन तो दृश्य होण्यापूर्वी त्याचे सूक्ष्म अंश पित्तोत्पादक पिंडातून
उत्पन्नच होत असतात आणि ज्या ज्या परमाणूंच्या सहाय्याने ही उत्पत्ती होते त्या त्या परमाणूंमध्येही सूक्ष्मतर पित्तांश असतोच आणि तो असतो म्हणूनच त्या अवयवांमधूनच विशिष्ट धातुत्पत्ती होते. तर हे सूक्ष्मतर अंश होत. अंतःस्रावक पिंडांतही असेच धातूंचे सूक्ष्मतर अंश असतात. त्यांच्यातून सूक्ष्मांश व नंतर स्थूल द्रव्यांची विशिष्ट निर्मिती होते. उरात व इतर कफस्थानी होणारे स्पष्ट स्राव स्थूल कफाचे होत. त्यांच्यात सूक्ष्मांश सूक्ष्म कफाचे व सचेतन परमाणूतील स्राव अर्थातच सूक्ष्मतर होत. या पोषक धातूंच्या स्थूल व अतिसूक्ष्मांशांचे पोषण पोषक धातुअंशाने होते. वायू वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म व चलगुणाचा आहे. पित्त सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विस्र सर्व द्रवगुणाचे आहे. स्निग्ध शीत गुरु मंद श्लक्ष्ण मृत्स्न स्थिर गुणांचा कफ आहे. सर्वच गुण सर्व धातूंच्या अंगी असत नाहीत. सर्व शरीरव्यापी असलेल्या वायू पित्त कफांची जाती एक असून वरील गुणांनी युक्त आहे. परंतु कार्याच्या भेदाने आणि श्रम विभागाच्या योगाने यांचे प्रकार भिन्न भिन्न आहेत. प्राण अपान व्यान उदान समान हे 5 वायूंचे भेद होत. पाचक भ्राजक आलोचक रंजक व साधक असे पित्ताचे 5 भेद आहेत. अवलंबक प्रेदक बोधक तर्पक व कफश्लेषक असे कफाचे 5 भेद आहेत. या प्रत्येकांची निरनिराळी स्थाने आहेत. एकाणुमय प्राण्यांच्या शरीरातील काम अगदी थोडे आणि शरीरही अत्यंत लहान असल्यामुळे सर्वच कार्ये धातूंच्या एकच प्रकारामुळे चालतात. स्थानही एकच असते. मानवी प्राण्यांच्या शरीरांचा विकास झालेला असतो. त्यांच्या शरीरात अनेक निरनिराळी कार्ये चालवायची असतात. अनेक धातू उत्पन्न होत असतात. त्यामुळे स्थाने निरनिराळी आणि क्रियाही भिन्न भिन्न होत असतात. प्रकार भिन्न असले तरी जाती एकच असते हे विसरता कामा नये. म्हणून प्रथमतः यांची सर्वसामान्य स्थाने देऊन नंतर भिन्न भिन्न स्थाने व कार्ये दिली आहेत. पक्वाशय कटी सक्ती श्रोत्र अस्थि स्पर्शनेंद्रिय ही वाताची स्थाने आहेत. त्यात पक्वाधान हे मुख्य स्थान होय. याशिवाय सहस्रार शिरोब्रह्म भ्रगरी सुषुम्नाकंद सुषुम्न मुख नाडीचक्रमाला नाडीचक्रे वातवह मंडले वातवाहिन्या आज्ञा संज्ञा वाहिन्या वातवाहिन्यांची जाले वातवाहिन्यांची केंद्रे व टोके सुशिर स्रोतसे ही वाताची आणखी स्थाने आर्यांच्या इतर ग्रंथात वर्णिली आहेत. नाभी रामाशय स्वेद लसिका रुधिर रस द्रुक स्पर्शन ही पित्ताची स्थाने होत. त्यात नाभी हे पित्ताचे प्रमुख स्थान होय. याशिवाय रुद्रग्रंथी ब्रह्मग्रंथी विष्णुग्रंथी शृंगाटक मर्मादी आलोचक पित्ताची स्थाने ही पित्ताची स्थाने होत. उर कंठ शिर क्लोम पर्व आमाशय रस मेद घ्राण व जिव्हा ही कफाची स्थाने होत. परंतु उर हे कफाचे मुख्य स्थान. वर यांचे प्राणादी भेद वर्णिले आहेत. त्यांची स्थाने व कार्ये पुढे दिली आहेत. प्राणवायू उर व कंठ यात संचार करणारा व ऊर्ध्वगामी म्हणजे डोक्याकडे जाणारा आहे. स्ठीवन क्षवथू उद्गार निश्वास अन्नप्रवेश बुद्धिधारण हृदयाचे कार्य करविणे चित्त इंद्रिय संधारण ही कार्य प्राणाच्या योगे होतात. उर हे उदानाचे स्थान होय. नासिका नाभी गला यात उदानाचा संचार आहे. वाक प्रवृत्ती प्रयत्न ऊर्जा बल वर्ण स्मृती या त्यांच्या क्रिया होत. व्यान हृदयात वास्तव्य करतो. याचा सर्व देहभर संचार आहे. अत्यंत वेगवान अशा या वायूच्या योगे गती अपक्षेप उत्क्षेप निमेष उन्मेष इत्यादी क्रिया होतात. किंबहुना प्राणीमात्रांच्या शरीरातील सर्वच क्रिया या वायूशी संबंध आहेत. समान वायू अग्नीच्या समीप असतो. सर्व कोष्ठात त्याचा संचार आहे. अन्नाचे ग्रहण पचन शोषण आणि सारकिट्ट पृथक करणं हे कार्य व किट्ट पुढे पुढे ढकलीत शरीराच्या बाहेर टाकण्याकरता अपानस्थानात फेकणे ही कार्य समान वायू करतो. अपानवायू अपानस्थानात म्हणजे गुदबस्ती स्थानात अधोगामी संचार करणार आहे. श्रोणी बस्ती शिश्न मांड्या यात गोचर आहे. शुक्र आर्तव शकृत मूत्र व गर्भ शरीराच्या बाहेर टाकण्याचे कार्य करणारा आहे. हे 5 वायू स्थूल सूक्ष्म व अतिसूक्ष्म स्वरूपाचे असतात. प्राणाच्या स्थूल वहनाचे स्थान उर व कंठ असून त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या वातवाहिन्या वातव मंडल नाडीचक्रे केंद्रे व सहस्रारापर्यंत त्यांचे संबंध यात प्राणवायूचे सूक्ष्म स्वरूप असते. उरस्थ सचेतन परमाणुत वायू कार्य चालते ते प्राणाच्या सूक्ष्मतर स्वरूपाचे होय. असेच अपान व्यान उदान समान यांचे समजावे.
अपानवायूचे स्थूलांत्र, बस्ती व गुद यात स्थूल स्वरूप प्रत्ययास येते. त्यावर नियंत्रण करणाऱ्या वातवाहिन्यादी अवयव समूहातून सूक्ष्म स्वरूप असते आणि सचेतन परमाणूत सूक्ष्मतर अपानवायू असतो. व्यानाचे स्थूल स्वरूप हृदयादी अवयव आणि सुशिर स्रोतसांच्या मध्ये प्रत्ययास येते. नियंत्रक नाडीचक्रे, वातवाही केंद्रे, वातवाहिन्या, स्नायू, पेशी वगैरेतून सूक्ष्म रूप असते आणि सचेतन परमाणूत सूक्ष्मतर स्वरूप असते. उदानाचे स्थूल रूप उरातील अंतर्नोदन स्वरूप असून बाह्य वायूच्या योगे ते कमी अधिक होते. उच्छ्वासादी कार्य करवणारे नियंत्रक वातवाहिन्यादिकांतून त्यांचे सूक्ष्म स्वरूप, तर ते कार्य करविणाऱ्या सचेतन परमाणूत सूक्ष्मतर स्वरूप दिसते. समान वायू स्थूल स्वरूपाच्या योगे आमाशयापासून ते ग्रहणीबंधापर्यंत लघ्वंत्र व क्षुद्रांत्र यातील गोलाई टिकलेली आहे. त्यात नोदन उत्पन्न होते ते याचमुळे. अंतःपरसरणातही हाच प्रकार सहाय्यभूत होतो. अन्नपचन होत असता पित्तस्राव उत्पन्न होतात. ते पित्तस्राव उत्पन्न करण्याचे कार्य समान वायूच्या सूक्ष्म स्वरूपाचे होय. नियंत्रक वातवाहिन्यातून समान वायूचे सूक्ष्म स्वरूप प्रत्ययास येते. त्याच्या योगे लघु अंतराधिकातून पुरस्सरण कार्य होते. प्रतिसरण कार्यही याच्याच योगाने घडते. तत्रस्थ सचेतन परमाणूतील कार्य सूक्ष्मतर स्वरूपाचे आहे. या ठिकाणच्या सूक्ष्मतर कार्याने समानाच्या बाकीच्या स्थानातील समान वायूला बलदान होते. त्याच्यावर याचा अनुग्रह होतो. बाकीच्या वायूंची व पित्तकफांचीही अशीच स्थिती आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया.